भरपूर पदार्थ सुटलेली रोल न बनवता आळूवडीची रेसिपी पाहूया। 10 आळूची पानं घेतली, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर लाटून घेऊया। सुकं वाटण तयार करून घेऊया। हिरवी मिरची, लसूण, अद्रक पाणी न टाकताच वाटून घ्यायचं। त्यानंतर मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया। चमचाभर लाल मिरची पावडर टाकून घेऊया। पाव चमचा हळद टाकूया। 1 चमचा आपल्याला धने जिरे पावडर टाकायची आहे। पाव चमचा हिंग घालून घेऊया। 1 चमचा ओवा आणि 4 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊया। आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। चिंच गुळाची चटणी टाकून घेऊया। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून मध्यम घट्ट हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। लगेचच आळूवडीच्या पानांना हे मिश्रण आपण लावणार आहोत। त्यासाठी चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने पानं ठेवायची। लावून झाली की त्यानंतर वरतून आपण यावरती पांढरे तीळ घालून घेऊया। 10 मिनिटांसाठी आळूवडी वाफून घ्यायची। वाफल्यानंतर पूर्णपणे थंड करून कट करून घेऊया आणि नंतर लगेचच तळून घेऊया। ही तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता।